खरं तर हे कार्यकर्त्याची मेहनत आहे. कित्येक वर्षापासून हजारो गुन्हे दाखल करून घेतले त्या कार्यकर्त्यानं त्या शेतकऱ्यासाठी, आणि त्याचा हा आनंद व्यक्त होतो. त्या पद्धतीने आरोप होत आहे चुकीचे, तुम्ही त्याला कसं उत्तर द्याल? खरं तर कर्ज मुक्तीची घोषणाच झाली आहे. आम्ही तारीख घ्यायला गेलो होतो, तारीख आणली आहे, आम्ही तारीख आणली आहे आणि आंदोलन संपलं नाही, चालू राहील और ताकद से चालू राहील. घरात बसून असणाऱ्यांना काय सांगणार? घरात बसणं असणाऱ्यांनी कॉमेंट करू नका. पक्षाचे गुलाम असणारे लोक आहेत, ते शेतकऱ्याची गुलामी कधी स्वीकारत नाही. आम्ही शेतकऱ्याचे गुलाम आहोत, पक्षाचे नाही. पक्षाशिवाय ज्यांना काहीच समजत नाही ते काही हरामी लोक कॉमेंट्स करतात. कशा पद्धतीने पाहता तुम्ही आता आज सरकारवर चर्चा होणार आहे? नाही, आता मला असं वाटतं का एकंदरीत ही लढाई जिंकलेली आहो. जेपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात पैसे येत नाही तेपर्यंत लढाई चालू राहील. पुढे पुढे काय असणार आहे? आज सभा होईल, पुढे काय असणार? आणि आता आम्ही लगेच एक अधिवेशन घेऊ सगळ्या शेतकऱ्यांचं, त्यामध्ये सगळं ठरवू. मोठा यश मिळालेलं आहे. हे सगळं शेतकऱ्याचं कार्यकर्त्याचं यश आहे, त्यांच्यामुळे हे शक्य झालं आहे. तुम्हाला खांद्यावर घेतलेला शेतकऱ्यांनी डोक्यावर घेतलाय शेतकरी तुम्हाला. हा आनंद आहे. ते कार्यकर्ते आहे ज्यांनी प्रचंड, माझ्यापेक्षा जास्त मेहनत आमच्या कार्यकर्त्यांनी घेतली, आणि त्या कार्यकर्त्याचा हा आनंद आहे की आपली मेहनत चीज झालेली आहे. आम्ही फसलो नाही तर आम्ही जिंकलो आहे, आणि त्याचा हा आनंद उत्साह आहे. कुठेतरी टीका होती, त्यांना काय उत्तर त्याला काय अर्थ नाही आहे. कसं आहे, टीकेवाल्यांची अवकातच काय असतं. अनेकदा त्यांनी डोक्यावर घेतलं, त्यांना डोक्यावर घेण्याची खूप ते आता त्या सवय लागलेली आहे, सवय लागलेली. हा वाईट शोध. त्यांना डोक्यावर घेण्याची खूप कमी वेळ आम्हाला पाहायला मिळाली. या निमित्ताने आंदोलनाचं यश आहे. या आंदोलनाचंच यश आहे. आमचं आंदोलन संपलेलं नाही. आम्ही बारीक नजर ठेवू. जे सरकार आम्ही कर्जमाफीची घोषणाच केली नाही असं म्हणत होतंय, योग्य वेळ वेगळं म्हणत होतं, त्याला वेळ आणली. आम्ही सांगितलं का तुम्हाला वेळ द्यावंच लागेल, आणि तारीख दिली सरकारनं, नमवलं आमच्या शेतकऱ्यानं. हे शेतकऱ्याची प्रचंड मोठी जीत आहे. माझा शेतकरी दिव्यांग बांधव मेनपाट रस्त्यावर आल्यावर काय होऊ शकतं, माझ्या कार्यकर्त्याने हे दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मोठी जीत आहे. कॉमेंट्स करणारे सारे घरी बसून काही करू शकतात, ते पैसे घेऊन कॉमेंट्स करतात, पण हे आमच्या रग रक्तानं आम्ही पाहतोय, मेहनतीनं. त्या मेहनतीला खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय रंग आलेला आहे. 8 महिन्यापासून आम्ही धावतोय, 8 महिन्यापासून. 30 जूनला कर्जमाफी झाल्यानंतर तुम्ही कोणाला खांद्यावर घ्याल? ते पाहू आता वेळ. पुढे 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 तारखेपर्यंत आमची नजर सरकारवर राहील. कुठला शेतकरी घेतला जातं, कोणता घेतला जात नाही, कशा पद्धतीची कर्जमाफी होणार आहे, या सगळ्या गोष्टीवर आमची नजर आहे. पॉली हाऊसवाला, इतर सगळे कर्जदार आहे. गरीब शेतकरी सुटणार नाही. सुटला तर आम्ही सोडणार नाही. निकष न्याय देणारे असले पाहिजे. न्याय देणारे निकष नसले तर पुन्हा आम्ही पाहतोय रणकंदान करून टाकू आम्ही. आपल्यासोबत आहे बच्चू भाऊ. कशा पद्धतीने बच्चू भाऊ मोठा यश मिळालाय, घरात बसून लोक टीका करतात. घरात बसून टीका करणारे लोक हे सगळे पैशाचे भाडकव असतात. कॉमेंट्स करणारे ते किती काय चांगलं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.